झी 24 तास एक पाऊल पुढे। मालिका म्हटली की ट्विस्ट अँड टर्न हे आलेच। असाच एक रंजक ट्विस्ट दुर्वा ह्या मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच चॅनल कट्टाच्या टीमने गाठला दुर्वा मालिकेचा सेट। चला तर मग पाहूया ऑन लोकेशन रिपोर्ट। अण्णा पाटील साखर गावातलं एक बडप्रस्थ, राजकारणातलं एक मोठं नाव, मात्र आता खुद्द अण्णांच्या जीवावर बेतणार आहे। अण्णांवर हल्ला होणार आहे। आता हा हल्ला साहजिकच विश्वासरावांनी केला असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा आणि पहा विश्वासराव काय म्हणतात ते। विश्वासराव की केशव या डायलेमामध्ये प्रेक्षक राहतील आणि ते जाम रंजक आहे असं मला वाटतं। प्रत्येक वेळेला त्यांनी या पाटील अण्णांना गोतात आणण्यासाठी खेळी केलेली आहेच आणि प्रत्येक वेळेला त्यांची खेळी कुठेतरी अनसक्सेसफुल झालेली आहे। त्यामुळे हा आतून कुठेतरी वैतागलेला आहे की कुठची खेळी माझी यशस्वी होईल की मी पाटील अण्णांना बऱ्यापैकी अडकवेन। आणि आता तर प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत। मीच कारणीभूत आहे की आणि कोणतरी कारणीभूत आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न जो पडलेला आहे तो प्रेक्षकांना सुद्धा आणि कुठेतरी थोड्या अंशी मला सुद्धा आहे की नेमकी कोणी त्यांच्यावरती ही परिस्थिती आणली। कारण विश्वासरावांनी मागे एकदा असं सहज पाटील अण्णांना म्हटलेलं आहे की मी असला कधी प्रकार करेन खून बीन, असं मी नाही आहे। तुम्हाला काय वाटतं? आणि पाटील अण्णांना सुद्धा माहिती आहे की मी असे प्रकार करणारा माणूस नाही। मी जास्तीत जास्त राजकारणात त्यांना गोत्यात आणेन, पण ही पाळी मी त्यांच्यावरती आणणार नाही हे त्यांनाही माहिती आणि कुठेतरी आतल्या माझ्या कॉन्शियसला सबकॉन्शियसला पण ते पटत नाही। काय अंदाज चुकला असं वाटतंय का? विश्वासरावांनी जरी केशवचं नाव घेतलं असलं तरी हल्ला खरंच केशवने केलाय का विचारूया त्यालाच। विश्वासरावांवर संशय आहेच, पण त्याचबरोबर या मालिकेत दाखवण्याप्रमाणे केशवचं पात्र ज्या प्रकारे त्याचा एक इतिहास आहे, अण्णांना घेऊन त्याचा एक भूतकाळ आहे, सो त्या हिशोबाने पुढे बघायला मजा येईल की एक्झॅक्टली कुठे तो संशयाचा जो काटा आहे तो कुठे वळतोय, तो केशववर जातो आहे की विश्वासरावांवर जातो। पण सध्या तरी आम्ही फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की अण्णा वाचले पाहिजे आणि त्यावरच आमचं सध्या जास्त लक्ष आहे। तर हा माझ्या समोरच म्हणतोय की कदाचित याच्यावर पण संशय येऊ शकतो, तर मला बघावं लागेल जरा आता की नक्की कोणी काय प्लॅन केला। पण ही सिच्युएशन खरंच खूप गांभीर्याने घेतली गेली आहे सगळीकडेच आणि फक्त साखरगावच नाही तर दिल्लीपर्यंत याचे पडसाद उमटतील आता। कारण अण्णांची नुकतीच निवड झाली होती दिल्लीच्या निवडणुकींसाठी आणि त्यात हा हल्ला होणं म्हणजे खूप डायसी आहे। आता अण्णा या जीवघेण्या हल्ल्यातून वाचणार का आणि वाचलेच तर त्यांची पुढची भूमिका काय असेल हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं। जगतो का मरतो अशी अवस्था आहे। मी जगणार आहे का मरणार आहे अजून काही ठरलेलं नाही। म्हणजे किती त्या गोळ्या हातमध्ये गेल्या आणि त्यांनी काय डॅमेज केलं याच्यावर सगळं अवलंबून आहे। पण जर या सगळ्यातनं मी वाचलो तर गोळ्या कोणी घातल्या, याच्या मारेकरी कोण आहे याचा शोध घेणं ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट जी आहे ही गोष्ट मी करणार। आणि पुढचं सगळं जे आहे तो मारेकरी कोण आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, दूरचा आहे, घरातला आहे, घराबाहेरचा आहे, शेजारचा आहे, राजकारणातला प्रतिस्पर्धी आहे का, माझं वाईट चिंत येणारा आणखीन कोणी आहे का, नव्याने कुठलं कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालेलं आहे, त्याच्यावर ते सगळं पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास अवलंबून राहील। त्यामुळे आधी मी या सगळ्यांना वाचणं महत्त्वाचं आहे। ते जर मी वाचलो तर पुढचा प्रवास जो आहे तो तितकाच रंजक असणार आहे प्रेक्षकांसाठी। हे सगळं झालं मालिकेतल्या या ट्विस्ट बद्दल, मात्र गोळी घालण्याचा हा सिक्वेन्स शूट तरी कसा केला जातो, त्यासाठी काय क्लुप्त्या योजल्या जातात हे सुद्धा चॅनल कट्टाची टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे। पाहिलत हा सिक्वेन्स शूट करण्यासाठी काय काय युक्त्या केल्या जातात ते। असो,
मात्र आता अण्णा पाटील वाचणार की जाणार मालिकेत आणखी कोणता मोठा ड्रामा पाहायला मिळणार याचीच वाट पाहूया. शिल्पा आपटे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.